मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे गेल्या 3 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करत आहेत। त्यांच्यासह हजारोंच्या संख्येनं मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत। या आंदोलनावर विविध राजकीय पक्ष आणि नेते मंडळी प्रतिक्रिया देत आहेत। या संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंवर जहरी टीका केली। असं असतानाच आता मनसे नेते अमित ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मनसैनिकांना आवाहन करणारी एक पोस्ट केली आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलंय याविषयी सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ठाण्यात आले होते। यावेळी पत्रकारांनी त्यांना मराठा आंदोलनाबाबतचे प्रश्न विचारले। यावेळी राज ठाकरे म्हणाले की माध्यमांच्या आणि लोकांच्या मनात जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं केवळ एकच माणूस देऊ शकतो। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देऊ शकतात, कारण मागच्या वेळेस एकनाथ शिंदे हेच नवी मुंबईला गेले होते ना। त्यांनी नवी मुंबईत जाऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला असं सांगितलं जात होतं। मग मराठा आंदोलक परत का आले, या सर्व गोष्टींची उत्तरं केवळ एकनाथ शिंदे देऊ शकतात, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली होती। राज ठाकरे यांच्या याच विधानाला प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी थेट अमित ठाकरे यांच्या विधानसभेतील पराभवावर बोट ठेवलं। ते म्हणाले, ठाकरे ब्रँड चांगला आहे असं समाजाचं म्हणणं आहे, पण राज ठाकरे विनाकारण मराठ्यांच्या प्रश्नात पडतात। त्यांना आम्ही कधीही विचारलेलं नाही। तुमचे 13 आमदार निवडून दिले, ते पळून गेले, तरी तुम्ही मराठवाड्यात का आलात, असा प्रश्न मनोज जरांगे यांनी उपस्थित केला होता। तुम्ही 50 वेळा नाशिकला का येता हे विचारलं का कधी? लोकसभेला फडणवीसांनी तुमचा गेम केला, त्यानंतर विधानसभेला तुमचा मुलगा पाडला, तरी तुम्ही त्यांची तळी उचलता। फडणवीस तुमच्या घरी चहा पिऊन गेले तर तुमचा पक्ष बरबाद झाला तरी चालतो, अशी जहरी टीका जरांगे पाटील यांनी केली होती। दरम्यान या टीका टिप्पणीनंतर मनसे नेते अमित ठाकरे यांनी आता सोशल मीडियावर पोस्ट केली आहे। त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय की सध्या आपल्या मुंबईत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो मराठा बांधव आंदोलनासाठी जमले आहेत। मराठा आरक्षण हा विषय शासनाच्या हाती आहे, त्याचा निकाल काय लागेल हे काळ सांगेल, पण एवढं मात्र नक्की आहे, आज जे इथे उभे आहेत ते आपले बांधव आहेत। हे शेतकरी आहेत, मजूर आहेत, लहानशा जमिनीवर पोट सांभाळणारे आहेत, शिक्षणासाठी धडपडणारे युवक आहेत, म्हणजेच मराठा समाजातील प्रत्येक स्तरातील प्रत्येक जीवन जगणारी आपलीच माणसं आहेत। ते आपल्या घरापासून, गावापासून, शेतापासून दूर येऊन इथं आंदोलन करीत आहेत। त्यांना काही कमी पडू नये, त्यांच्या मुलांच्या, आई वडिलांच्या डोळ्यात पोटाची चिंता दिसू नये, ही जबाबदारी आपली आहे। माझं प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला स्पष्ट आवाहन आहे, जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांना अन्न पाणी पुरवा, औषधोपचारात कोणतीही अडचण येऊ देऊ नका, त्यांच्या राहण्याची, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या। एकही मराठा बांधव असा राहू नये की ज्याला वाटेल की तो मुंबईत एकटा आहे। लक्षात ठेवा, ते आपलेच आहेत। त्यांची लढाई जरी आरक्षणासाठी असली तरी ते आपली जबाबदारी आहेत आणि आपण महाराष्ट्र सैनिक म्हणून आपली जबाबदारी पूर्ण पार पाडणार आहोत। आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो तर त्यांचं मनोबल दुप्पट होईल। आपला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक या भावनेनं उभा राहील ही मला खात्री आहे, असं आवाहन अमित ठाकरे यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून केलंय।